नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकवर. विद्यार्थी मित्रांनो, बघा, धर्मदाय आयुक्तालय भरती 2025 संदर्भात आजचा हा व्हिडिओ असणार आहे. तर सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. तर यासंबंधी सर्व काही माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहे. तत्पूर्वी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल किंवा चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सर्वात प्रथम अपडेट जे आहे ते आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळत असते. तर बघा, धर्मदाय आयुक्तालयाची प्रोसेस आता कुठपर्यंत झालेली आहे. तर याची सेकंड रिस्पॉन्स शीट जी आहे ती पब्लिश झालेली आहे. सेकंड ॲन्सर की पब्लिश झालेली आहे. तर बघा, या ठिकाणी 21 तारखेला तुमची याची फायनल रिस्पॉन्स शीट जी आहे ती पब्लिश झाली होती आणि सर्वात प्रथम अपडेट जी आहे ती आपल्या चॅनलमार्फत देण्यात आलेली होती. आणि खूप साऱ्या मुलांनी अशा कमेंट केल्या होत्या, निगेटिव्ह कमेंट केल्या होत्या की या ठिकाणी ॲन्सर की आलेली नाही आहे, तुम्ही या ठिकाणी फेक व्हिडिओ बनवत आहे, तुम्ही फेक माहिती देत आहे. परंतु बघा, त्यानंतर बघा, विद्यार्थ्यांना ईमेल देखील आले, मेसेज देखील आले की 20 तारखेला तुमची रिस्पॉन्स शीट पब्लिश झालेली आहे. त्यानंतर सर्वांना विश्वास बसला की आपली जी माहिती असते ती या ठिकाणी खोटी नसते, आपण या ठिकाणी एकदम खरी माहिती तुम्हाला देत असतो. तर तरी देखील खूप साऱ्या मुलांना विश्वास नव्हता, परंतु फायनली सर्वांना विश्वास बसलेला आहे. कारण की या ठिकाणी बघा, सर्वांच्या ॲन्सर की आलेलं आहे, सर्वांना मेल आलेला आहे. परंतु बघा, काही मुलांना विश्वास का नव्हता, कारण की त्यांना असे वाटत होते की आमची जी पहिली रिस्पॉन्स शीट होती त्याच प्रकारची सेम रिस्पॉन्स शीट सेकंड रिस्पॉन्स शीट देखील आहे. परंतु बघा, फक्त काही मुलांचे त्या ठिकाणी चेंज झालेले आहे, कोण्या शिफ्टवाल्यांचे चेंज झालेले आहे. सर्वांच्या एक्झाम पेपरमध्ये चेंज झालेला नाही, त्यामुळे सर्वांना असे वाटतं की ते सारखे आहे, परंतु सेकंड रिस्पॉन्स शीट आलेली आहे. तर आता कोणती प्रोसिजर समोर होणार आहे, समोर काय होणार आहे, सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर 90 ते 140पर्यंत ज्यांना मार्क्स आहे त्यांनी नेमके काय करायचे, त्यांचे होणार आहे की नाही, त्यांचे या ठिकाणी मेरिट लिस्टमध्ये नाव येणार आहे की नाही. नंतर बघा, कट ऑफ 160च्या वरतं जाणार आहे का. खूप साऱ्या मुलांनी असे सांगितलं आहे की 160च्या वरतं कट ऑफ जाणार आहे, कट ऑफ खूप हाय जाणार आहे. तर त्याबद्दल देखील आपण बघणार आहोत. आणि फायनल रिझल्ट कधीपर्यंत लागेल, तुमचं डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन कधीपर्यंत होईल, सर्व काही माहिती आपण आता पुढे बघणार आहोत. धर्मदाय आयुक्तालयाचा ग्रुप तुम्ही या ठिकाणी सर्व काही माहिती डिस्कस करू शकता धर्मदाय आयुक्तालयासाठी. याचा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. आणि बघा, आपली ऑफर देखील चालू आहे. 400 रुपयेवाला PDF कोर्स, 500 रुपयाला PDF कोर्स बघा तुम्हाला फक्त 100 रुपयामध्ये मिळत आहे. हा कोर्स जो आहे तो प्रत्येक एक्झामसाठी सफिशियंट आहे, परिपूर्ण आहे. कोणतीही एक्झाम तुम्ही हा कोर्स घेऊन क्रॅक करू शकता. यामध्ये मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान, कम्प्युटर ज्ञान सर्व विषयाचे PDF तुम्हाला मिळणार आहे फक्त 100 रुपयामध्ये. तर ऑफर बघा फक्त आजसाठी चालू आहे. तर ज्यांना हवा आहे त्यांनी या ठिकाणी बघा, नंबर तुम्हाला दाखवून देतो. तर 9284307184 खाली नंबर दिलेला आहे बघा. या नंबरवर तुम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज करायचा आहे, फोनपे करायचा आहे किंवा गुगल पे करायचा आहे. 100 रुपयाचं पेमेंट करून स्क्रीनशॉट सेंड करायचा आहे. सर्व PDF तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. हमखास सिलेक्शनची गॅरंटी आहे. खूप साऱ्या मुलांनी याचे सिलेक्शन घेतलेले आहे. तर ज्यांना हवे आहे त्यांनी या नंबरवर मेसेज करा व्हॉट्सअपवर आणि सर्व PDF विकत नक्कीच परचेस करा. तर बघा, सर्वात प्रथम आपण बघूया याची नोटिफिकेशन. तर बघा, धर्मदाय आयुक्तालयाची ही नोटिफिकेशन आहे, 9 सप्टेंबरला पब्लिश झालेली होती. तर गट ब आणि गट क संवर्गातील वेगवेगळ्या पदांकरिता ही भरती तुमची घेण्यात आलेली होती. तर यामध्ये कोणकोणते पदे होते बघून घ्या. 5 प्रकारचे पदे होते. यामध्ये गट ब साठी होती विधी सहाय्यक 3 पदे, गट ब लघुलेखक उच्च श्रेणीचे या ठिकाणी 2 पदे होते. नंतर गट ब अराजपत्रीय बघा, लघुलेखक कनिष्ठ श्रेणीचे 22 पदे होते. आणि गट क साठी निरीक्षक पदाच्या 121 जागा होत्या आणि गट क साठीच वरिष्ठ लिपिकच्या 31 जागा होत्या. तर या ठिकाणी बघा, सर्वात जास्त अर्ज आलेले होते या ठिकाणी निरीक्षक या पदासाठी, ज्याच्या 121 जागा होत्या. आणि सर्वात जास्त कॉम्पिटिशन जर कोणत्या पोस्टसाठी झालेली असेल तर ती निरीक्षक पदासाठीच झालेली आहे. आणि या ठिकाणी खूप मुलांना चांगले मार्क देखील मिळालेले आहे. आणि त्यानंतर सेकंड नंबरची कॉम्पिटिशन या ठिकाणी वरिष्ठ लिपिकसाठी म्हणजे सिनियर क्लर्कसाठी झालेली आहे, त्याच्यामध्ये 31 जागा होत्या. अशा प्रकारे टोटल 179 इतक्या जागेसाठी धर्मदाय आयुक्तालयाची ही भरती जी आहे ती राबविण्यात आलेली होती. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कट ऑफ देखील बघणार आहोत. एक्सपेक्टेड कट ऑफ तुमचा काय राहू शकते, कोणाचं या ठिकाणी सिलेक्शन होऊ शकते, सर्व आपण या ठिकाणी माहिती बघणार आहोत. तर आता बघा, याची पुढील प्रोसिजर देखील तुम्हाला मी सांगून देतो.
तर पुढे आता येणार आहे याची मेरिट लिस्ट बघा. 21 तारखेला तुमची 21-22 तारखेला तुमची सेकंड रिस्पॉन्स शीट आली होती. त्यानंतर बघा आता 8, 9, 10 दिवस झालेले आहेत. तर बघा सेकंड रिस्पॉन्स शीट आल्यानंतर या ठिकाणी 25 दिवसानंतर 20 ते 25 दिवसानंतर तुम्हाला मेरिट लिस्ट बघायला मिळत असते. तर आता किती दिवस झाले आहे, तर आता बघा या ठिकाणी 8-10 दिवस झालेले आहेत. आता 15 दिवस बाकी आहे. तर या ठिकाणी 17 तारखेपर्यंत तुम्हाला याची जी आहे ती पहिली मेरिट लिस्ट बघायला मिळू शकते. तर या पहिल्या मेरिट लिस्टमध्ये नेमकं तुम्हाला काय बघायला मिळणार आहे बघा. पहिल्या मेरिट लिस्टमध्ये असतं सर्वांची नावे, ज्यांनी एक्झाम दिलेली आहे सर्वांची नावे. आणि त्यानंतर बघा त्यामध्ये आता बघा निरीक्षक या पदाची एक्झाम खूप साऱ्या शिफ्टमध्ये झाली होती. निरीक्षक या पदाची एक्झाम, तर तुम्हाला एक रूल माहीत असेल TCSचा, की जेव्हा पण एक्झाम जे आहे ते खूप साऱ्या शिफ्टमध्ये होते तेव्हा 100% जे आहे ते TCS नॉर्मलायझेशन करत असतं. आणि या ठिकाणी बघा नॉर्मलायझेशनचा फॉर्म्युला देखील TCSने नोटिफिकेशनमध्ये शेवटी दिलेला आहे. हा नॉर्मलायझेशनचा फॉर्म्युला आहे. तर हा फॉर्म्युला इतका किचकट आहे की नॉर्मल लोकांना हे समजतसुद्धा नाही. तर हे समजून घेणेसुद्धा या ठिकाणी अवघड आहे आणि याच्यामध्ये डोकं घालण्यामध्ये काहीही अर्थ नाही. तर या फॉर्म्युल्याचा वापर करून TCS नॉर्मलायझेशन करत असते आणि निरीक्षक पदासाठी नॉर्मलायझेशन होणार आहे. तर ह्या नॉर्मलायझेशनने तुमचे किती मार्क्स वाढले बघा. तुम्हाला आता मार्क्स तर माहीत पडलेलेच आहे. फायनल रिस्पॉन्स शीट जी आलेली आहे त्यामध्ये तुमचे मार्क्स 150, 160, 165 जितके असेल तितके. तर ते मार्क तुमचे शेवटचे मार्क आहे का, फायनल मार्क आहे का, नाही, ते तुमचे फायनल मार्क नाही आहे. या मार्कातसुद्धा बदल होणार आहे नॉर्मलायझेशनने. तर ही जी पहिली मेरिट लिस्ट राहणार आहे त्यामध्ये तुमचे मार्क्स चेंज होणार आहे. त्यामध्ये सर्वांची नावं असणार आहे. नंतर कॅटेगरी नसणार आहे सर्वांची, पण नावं असणार आहे. आणि रँक तुम्हाला माहीत पडणार आहे. आणि त्यामध्ये रॉ मार्क्स असणार आहे तुमचे किती होते, आणि नॉर्मलायझेशनने तुमचे मार्क्स किती चेंज झाले आहे ते सुद्धा असणार आहे. त्यामधून तुम्हाला माहीत पडेल की तुमचे नॉर्मलायझेशनने किती मार्क्स जे आहे ते वाढलेले आहे. तर या ठिकाणी कोणाचे 5 मार्क वाढू शकतात, कोणाचे 10 मार्क वाढू शकतात, आणि कोणाचे या ठिकाणी 15 मार्क देखील वाढू शकतात. नॉर्मलायझेशनने खूप मोठा फरक या ठिकाणी पडू शकतो. 12-15 मार्काचा फरक नॉर्मलायझेशनने पडू शकतो. त्यामुळे समजा कोणाचे मार्क्स आता 150 जरी असेल तर त्याला 15 मार्क जर वाढले तर त्याचे 165 मार्क होऊ शकतात आणि तो चांगला स्कोअर साबित होऊ शकतो. तर बघा ती प्रोसेस आता 17 तारखेपर्यंत येऊन जाईल पहिली मेरिट लिस्ट. आणि त्यानंतर कोणती प्रोसेस आहे, तर त्यानंतर कॅटेगरी माहीत पडायची राहील तुमची. तर मग कॅटेगरी वाईज मेरिट लिस्ट येईल 15-20 दिवसानंतर तुमची. त्यानंतर तर 17 तारखेनंतर बघा या ठिकाणी फेब्रुवारी महिन्यामध्ये तुमची फायनल मेरिट लिस्ट येईल. त्यामुळे कॅटेगरी वगैरे आणि कोणाचं सिलेक्शन झालं कोणाचं नाही ते तुम्हाला कळून येईल. आणि त्यानंतर येईल तुमची या ठिकाणी कोण DVसाठी पात्र झाले आहे, DVसाठी आणि वेटिंग लिस्टमध्ये कोण आहे त्यांची एक लिस्ट पब्लिश होईल. आणि तुम्हाला डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी बोलवल्या जाईल. त्यानंतर तुम्हाला सर्व काही डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी न्यावे लागेल आणि सर्व काही डॉक्युमेंट्सची पडताळणी वगैरे त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे करण्यात येईल. तर डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनच्या वेळेस तुम्हाला आपण सांगूच की कोणकोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला रेडी ठेवायचे आहे. कोणते डॉक्युमेंट्स नसले तर तुमचं सिलेक्शन होऊ शकतं आणि तुम्हाला डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनमध्ये कोणत्या चुका ज्या आहेत ते टाळायच्या आहे. सर्व माहिती तुम्हाला जेव्हा वेळ येईल तेव्हा ते सांगण्यात येणार आहे. तर बघा डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होईल. नंतर तुम्हाला फायनल जॉईनिंग लेटर तुमच्या पत्त्यावर आणि ईमेल ॲड्रेसवर पाठवले जाईल. तर आता ही सर्व प्रोसेस जी आहे ती बाकी आहे. तर आता याची कट ऑफ नेमकी किती जाऊ शकते, एक्सपेक्टेड कट ऑफ नेमकी किती जाणार आहे, तर निरीक्षक या पदाच्या आपण बघूया. तर निरीक्षक या पदाच्या जागा सर्वात आपण बघूया किती होत्या. तर बघा 121 जागा होत्या निरीक्षक या पदाच्या. आणि कॅटेगरी वाईज देखील आपण या ठिकाणी जागा बघून घेऊया. तर बघा कॅटेगरी वाईज जागा एकूण जागा 121 आणि सर्वसाधारण बघा तर अराखीव जागा किती होत्या, 37 जागा अराखीव होत्या, 11 जागा सर्वसाधारण होत्या. त्या सर्वसाधारण टॉपचे जे 11 मुलं राहणार आहे ते या ठिकाणी सर्वसाधारण जागेत सिलेक्ट होणार आहे. तर या ठिकाणी आपण कॅल्क्युलेशन करून एक्सपेक्टेड कट ऑफ तुमची काढलेली आहे. तर बघा या ठिकाणी ओपनची कट ऑफ किती जाऊ शकते, तर ओपनची कट ऑफ या ठिकाणी 165 ते 176 इतक्या
रेंजमध्ये जाणार आहे ओपनची कट ऑफ. ज्यांना ज्यांना या रेंजमध्ये मार्क्स आहे ते हे ओपनमध्ये सिलेक्ट होऊ शकतात. आणि ओपन फिमेलसाठी बघा यापैकी 5 मार्क कमी करून घ्या. त्यानंतर OBCची कट ऑफ जाणार आहे या ठिकाणी बघून घ्या. OBCची कट ऑफ जाणार आहे या ठिकाणी 160 पासून तर 164पर्यंत OBCची कट ऑफ राहणार आहे. त्यानंतर SCची कट ऑफ राहणार आहे 156 to 164. नंतर STची कट ऑफ बघा. STची कट ऑफ राहणार आहे या ठिकाणी STची कट ऑफ राहणार आहे 145 ते 156 इतकी STची कट ऑफ राहणार आहे. त्यानंतर EWSची कट ऑफ सर्वात कमी जाणार आहे या ठिकाणी. EWSची कट ऑफ 145 ते 150पर्यंत EWSची कट ऑफ राहणार आहे. आणि SEBCची कट ऑफ जाणार आहे या ठिकाणी. SEBCची कट ऑफ 156 ते 160 या रेंजमध्ये. तर बघा सर्व काही एक्सपेक्टेड कट ऑफ आपण बघितलेले आहे. तर आणखीन तुमचे काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये या ठिकाणी तुम्ही तुमचे डाऊट सांगा, त्यावर नक्की तुम्हाला रिप्लाय देण्यात येणार आहे. तर भेटूया पुढील अपडेटमध्ये. तर तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.